नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय मेजर ययाती पेठे 31 राजपुताना रायफल्स यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राष्ट्रीय समितीच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांचा परिचय राष्ट्रीय समितीचे आमचे सहकारी सदस्य आदरणीय अमितजी पावशे या ठिकाणी देतील. निवृत्त मेजर ययाती पेठे, स्ट्रॅटेजिक ऑपरेशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर, 21 राजपुताना रायफल्स. मेजर पेठे कुटुंबातील देशसेवेसाठी समर्पित वर्दी परिधान करणारी दुसरी पिढी आहे. त्यांचे वडील पदभार सांभाळला. जम्मू काश्मीर येथे रणभूमीवर आपल्या अदम्य साहस आणि कुशल युद्ध कौशल्य याचा परिचय देत त्यांनी 6 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या विलक्षण पराक्रमाची दखल घेत त्यांना आर्मी कमेंडेशन कार्डने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मानाच्या शिरपेचात असे अनेक मेडल आणि पुरस्कार आहेत. प्रशिक्षक पदावर कार्यरत राहून कमांडरने युद्ध कौशल्य विकसित केले. नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी अनुशासनाच्या अधिनियमांचे अनुकरण आणि पालन लागू करणे, अखंड रसद पुरवठ्यासाठी नियोजन करणे, उपलब्ध स्रोतांचा पुरेपूर वापर, शस्त्रास्त्रे, साधनसामुग्री, वाहने, विविध उपकरणे, महत्वाची संवेदनशील कागदपत्रे यांची हाताळणी, उच्चस्तरीय चौकशी समितीचे नियोजन. नंतर सन 2009 पासून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांनी प्रकल्प नियोजनाचे कार्य केले आहे. अशा या राष्ट्रसेवेमध्ये समर्पित असणाऱ्या आपल्या निवृत्त मेजर ययाती पेठे या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आपण सर्वजण च्या वतीनं मी इथे मंचावरती स्वागत करतो. मी नम्र विनंती करतो की ज्या वीरांनी, शूरवीरांनी देशाच्या अभिमानासाठी आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिलं, अशा वीरांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करावी. अमर जवान 31 राजपुताना रायफल्स सर्वांनी देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व वीरांना, शूरवीरांना या ठिकाणी राष्ट्रध्वज समितीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर त्यांच्या शुभ हस्ते आजचा आपल्या भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य सोहळा व 74वा राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सय्यद साहेब. भारत मातेच्या पूजनानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय निवृत्त मेजर ययाती पेठे 31 राजपुताना रायफल्स यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. आपल्या भारत देशासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपला भारत देश अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आपल्या देशाचा 74 गणतंत्र दिवस सोहळा
राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा अभिमान, राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा स्वाभिमान. केशरी रंग त्यागाचं आणि बलिदानाचं प्रतीक, त्याचं आणि बलिदानाचं प्रतीक असलेला आपल्या सर्वांचा स्वाभिमान आणि अभिमान असलेला हा राष्ट्रध्वज तिरंगा. या तिरंग्याच्या स्वाभिमानासाठी रात्र वारा पाऊस याची पर्वा न करता लाखो सैनिक देशाच्या सीमेवरती तैनात असतात आणि वेळ प्रसंगी रक्ताच्या थरव्यामध्ये तळून आपल्या देशाचा सन्मान हा टिकवतात. आपला राष्ट्रध्वज जो वरती पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी 7 मिनिटे. राजभर दिल्लीच्या ठिकाणी संपूर्ण तयारीचं निरीक्षण करत आहे.
तिच्या समवेत सेकंड महाराष्ट्र ग्रंथालयाची सिनियर अंडर ऑफिसर शरद सोनवणे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शिबिराचे अर्थशास्त्र अधिकारी संपन्न होते असे माननीय निवृत्त मेजर उद्याचं आपल्या देशाचं भविष्य, आपल्या देशाचे रक्षण करते या तरुण युवा पिढीकडून घडणार आहे. याच 36 महाराष्ट्र बटालियन सेकंड महाराष्ट्र तिन्ही बटालियनचं परेडचं या ठिकाणी निरीक्षण झाल्यानंतर परेड कमांडर पुन्हा आजच्या परेडची अनुमती व परवानगी घेण्यासाठी रिपोर्टिंग करेल. परेडची परवानगी घेतल्यानंतर नमस्कार, सुप्रभात. मी प्राध्यापक सुनील शिंदे, श्री महाराष्ट्र लेवलिंग युनिट एनसीसी ऑफिसर मागील मॅनेजर सासवड. पुणे पायलट नेके अभिषेक कॅडेट 45 जीवन. परेड कमांडर सेकंड रायफल फर्स्ट प्लाटून सीनियर अंडर ऑफिसर नवले प्रथमेश चंद्रकांत. Command Platoon, Naval, Army and Air. Second Platoon Senior, 36 Maharashtra Battalion NCC. Junior Under Officer, Shivador Om Kumar. Second Platoon Flag Holder, 36 Maharashtra Battalion. Company Sergeant Master, Sardev Pranav Deepak. Third Platoon Senior, 2 Maharashtra Battalion NCC. Junior Under Officer Bhandar Ruchika Gaikwad. Third Platoon Flag Holder Cadet Gaikwad Mushali Mahesh. Fourth Platoon Senior 3 Maharashtra Naval Unit Cadet Captain Srey Omkar Kashina. Fourth Platoon Flag Holder 3 Maharashtra Naval Unit Cadet Kapil Praveen Ramdas. Sixth Platoon Senior 2 Maharashtra Battalion Junior Under Officer Sare Arthur Rao. Sixth
Raul, Jack Senior, all units combined back, Cadet Raghav Bhaskar. Jai Hind. कोरोनाच्या महामारीमध्ये देखील गेले 10 दिवस अतिशय कष्ट आपल्या जवानांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर संचलन या ठिकाणी सादर केलेलं आहे. जोरदार टाळ्या आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. 36 महाराष्ट्र बटालियन त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय नमस्कार. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड, सासवड नगरपालिका सासवड, राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2016 उपस्थित प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर ययाती पेठे साहेब यांचे राष्ट्रध्वज समितीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समाज उपयोगी विविध उपक्रम राबवले जातात. प्रामुख्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 1 मे महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आजच्या स्वातंत्र्य दिनी अशाच एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे कोरोना हे आपल्या देशावर आलेले महाभयानक आणि महाभयावह असे संकट अजूनही ते संपलेले नाही. जेव्हा कोरोनाने मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत होते, सरकारने खाजगी दवाखान्यातील बेड क्षमता संपली होती, रुग्णांचे हाल होऊ लागले होते, उपचारांना कित्येकांचे मृत्यू होत होते. अशा वेळी ज्या सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मोफत कोविड सेंटर सुरू केले व संकटाचा काही आधार दिला, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा आज आपण सन्मान करणार आहोत. कोरोनासारख्या संकटाच्या काळात आशेचा किरण म्हणजे डॉक्टर स्वतःच्या जीवाचा व आप्त कुटुंबाचा विचार न करता कित्येक तास पीपीई किट मध्ये राहून कोविड सेंटरवर जाऊन विना मोबदला अहोरात्र सेवा केली. अशा डॉक्टरांचा आज सन्मान आपण करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांची मृत्यू पश्चातही पर्वा थांबली नव्हती. कारण अंत्यसंस्कार कोणी आणि कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला होता. जवळचे नातेवाईक दूर जाऊ लागले होते. अशा वेळी ज्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता देवदूताप्रमाणे धावून येऊन आपल्या धर्म परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले, अशा समाजसेवकांचा सत्कार आज प्रतिष्ठानच्या वतीनं केला जाणार आहे. अशा कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लागते ते सासवड नगरपालिकेचे. सासवड नगरचे प्रथम नागरिक मार्तंडजी बोंडे साहेब, उपनगराध्यक्ष वसुधाताई आनंदे, गटनेत्या आनंदिकाजी जगताप या सर्व मान्यवर नगरसेवक यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज उपस्थित असणारे सासवड मधील राष्ट्रप्रेमी देशप्रेमी सर्व नागरिक, आजी माजी सैनिक, यानंतर या ठिकाणी आलेले सन्मानार्थी डॉक्टर्स, समाजसेवक यांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रस्ताव संपवतो. जय हिंद. धन्यवाद अध्यक्ष. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शुभ हस्ते पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
निवृत्त मेजर ययाती पेठे साहेब यांच्या या ठिकाणी पुरंदर हल्लीचे विद्यमान आमदार मान्य करतो की आपण आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय नमस्कार मित्रांनो, भगिनींनो आणि भावांनो, आणि इथे जे आलेले सगळे ज्येष्ठ सासवडचे नागरिक ॲज वेल एज जाधव साहेब आणि प्रस्ताव साहेब जे आय थिंक आमदार, मला एवढा आनंद होतो इथे हे सगळं बघून. मागच्या दोन तीन वर्षामध्ये कदाचित आपण या सगळ्या गोष्टी इथे आणि या रूपाने आपण करू शकलो नाही. सगळ्यात पहिले मी या सगळ्या मंडळांना ज्यांनी हे सगळं नियोजन केलं आहे, जे की शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, सासवड नगरपालिका, राष्ट्रगत समिती यांनी हा जो सगळा परिश्रम घेऊन आणि त्याच्याबरोबर NCC कॅडेट्स ही जी इथे स्फूर्ती आणि एक युनिटी दाखवली आहे ती खरंच अस्मरणीय आहे. आपण मागच्या 18 महिन्यापासून किमान कोविड-19 याच्यामध्ये अटकलो आहोत आणि त्याच्यातनं कधी सुटू याची कोणालाही शाश्वती नाही असते. त्या दरम्यान आपण या सगळ्या गोष्टी करतोय आणि या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ होतो की आपल्याला ह्युमन रेस जी आहे की ती कशी आपण पुढे याच्यावर जिंकणार या रोगावर, हा सगळ्यात मोठा आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न उभा झाला आहे. पण त्याचा जो एक नियुक्त केलं गेलं आयोजन आहे जे की वॅक्सिनेशन, जे सगळ्यांनी आपण करायला पाहिजे, त्याचं सगळ्यात मोठं याच्यात रूप तयार होईल की आपण प्रत्येकाने या वॅक्सिनेशनला आरी जावं आणि वॅक्सिनेशन घ्यावं. तरच आपल्याला या रोगाची निम्न शाश्वती होईल की तो पूर्णपणे आपल्याला आपल्या दुनियेतनं सोडून जाऊ शकेल का त्याच्यावर आपण मात करू शकू. 15 ऑगस्ट हा एक फार ऐतिहासिक दिवस आहे भारतासाठी, कारण की त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण भारताला इंडिपेंडन्स दिला होता ब्रिटिशरांनी. पण ही चळवळ जी होती इंडिपेंडन्सची ती काही 1947ला नव्हती झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची सगळ्यात पहिली चळवळ ही चालू झाली होती जेव्हा शिवाजी महाराजांनी ही स्वराज्य म्हणून ही जी चळवळ चालू केली होती. 1628 पासून जी चळवळ चालू झाली होती ती बऱ्याच घटकामध्ये 1857ला जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण म्युटनी केली होती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, आणि तेव्हापासून बरेचसे फ्रीडम फायटर्स या चळवळीत सामील होऊन त्यांनी त्यांचे प्राण गमावले. मी आता परत ऐतिहासिक गोष्टीमध्ये जात नाही, कारण की आपण सगळे जे वाचतो आणि आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. पण नक्कीच आजच्या दिवशी जे आपले फ्रीडम फायटर्स होते त्यांचं स्मरण करणंही तेवढंच गरजेचं आहे. इतिहास हा सगळ्यात मोठा विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, आपल्या देशासाठी पण आहे आणि प्रत्येक देशासाठी आहे.
इतिहास नसला तर आपण पुढे काय कसे करू आणि त्याच्यावर अशा हे जे कोविड-19 वगैरेचे जे सगळे रोग होतात का जे असे पॅन्डेमिक तयार होतात त्याच्यावर आपण कशी मात करायची याला आपल्याला समोर जाता येणार नाही जर आपल्याकडे इतिहास नसला. आपला जो इतिहास आहे तो एवढा सुवर्णाक्षरात लिहिलेला आहे की त्याला केवढं आपण वाचू तेवढंच आपल्याला ते जास्त उलटतं. मी सगळ्यांना त्यामुळे जे काय NCC कॅडेट्स इथे माझ्या समोर आहेत का आपले फॅमिली मेंबर्स आहेत इव्हन जे शाळेत आता सध्या जाऊ शकत नाही ऑनलाईनच्या दृष्टीने आपण हवा तसा अभ्यास करू शकत नाही आहोत पण मी त्यांना एकच कळकळीची विनंती करेन की त्यांनी वाचन हे जे आहे हे सोडलं नाही पाहिजे. सध्याच्या काळात आपल्याला असं होतं की आपण वाचू शकत नाही आपले कॉन्सन्ट्रेशन लेवल्स कमी असतात कारण की आपण ऑनलाईन लेक्चर्समध्ये असतो पण जिथपर्यंत आपण वाचन नाही करणार तिथपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होणार नाही. मी सगळ्यांना त्यामुळे ही एक विनंती करतो आणि माझे काही जीवनातले लोक जे मी आतापर्यंत सांभाळत आलोय त्यापैकी काही मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज तिथे बरेचसे NCC कॅडेट या लोकांना ही गोष्ट कदाचित माहिती असेल का जे अतिथीगण इथे आलेले आहेत त्यांना माहिती असेल पण ही गोष्ट फार गरजेची की जी मी सांगायला जातोय तुम्हाला जी जीवनात 3 C म्हणजे ABCचा जो C असतो तो 3 C करेज कमिटमेंट अँड कन्व्हिक्शन मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करेजसाठी आपण धैर्य म्हणतो. धैर्य आपण कोणाला मारून का कोणाला थोबाड्यात मारून का यांनी धैर्य येत नसतं. धैर्य आपल्याला येतं सत्य बोलून एक दुसऱ्यांशी आणि स्वतःशी सत्य वागून. त्यामुळे धैर्य ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये एक स्मरण करून नेहमी त्याच्यावर वागलं पाहिजे. कमिटमेंट विच इज वचनबद्ध आपण स्वतःशी राहिलो आणि आपल्या आवडत्या लोकांशी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी राहिलो आणि जे आपल्याला जे कार्य करायचंय त्याच्याशी आपण वचनबद्ध राहिलो तो कुठलंही असं संकट नाही का कुठली अशी परीक्षा नाही ज्याच्यात तुम्ही यश नाही मिळवू शकत. कन्व्हिक्शन ज्याची आपण त्याला श्रद्धा म्हणतो मराठीत. हे 3 C एवढे महत्वाचे आहेत आपल्या प्रत्येक जणांसाठी. आपण जेव्हा शाळेपासून आपलं शिक्षण चालू करतो आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो का आपण वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेतो तेव्हा या गोष्टी आपल्याला कामास येतात आणि या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या मरेस्तोवर तुम्हाला कामास येतील एवढ्या तुम्हाला त्या व्यवस्थित तुमच्या जीवनात व्यवस्थित ठेवू शकतील. त्याच्याऐवजी 4 D ABC आणि D 4 D डिसिप्लिन which is शिस्त, डिटर्मिनेशन निश्चय. बरोबर आहे. मला निश्चय आज जो इथे समोर NCC वर्ग बसलेला आहे वेगळ्या वेगळ्या आर्म फोर्सेस मधनं जे उद्या देशासाठी आर्म फोर्सेस मध्ये जातील त्यांच्यासाठी ही निश्चय ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि शिस्त. जरी तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये नाही गेले पण जे काय तुम्ही सरकारी जॉब मध्ये जाल का अजून UPSC म्हणा का MPSC मध्ये जाल तिथे या सगळ्या गोष्टीचं अतिशय महत्व आहे. याने तुमचं कॅरेक्टर तयार होतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एक व्यवस्थित आणि सुखदायक मनुष्य म्हणून प्रदान करतात. डेडिकेशन जे आपण अर्पण करतो आणि डिवोशन ज्याला आपण भक्ती म्हणतो. सो 3C and 4D are extremely important for all of us in our day-to-day life or for that matter in our conduct with whatever that we wish to do in our life. याच्या उपरांत फ्रीडम
ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जसं आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे, पाणी गरजेचं आहे, खाणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे, तसंच पाचवी गोष्ट म्हणजे फ्रीडम. जिथपर्यंत आपल्याला स्वतंत्रता नसली तर आपण आपल्याला व्यक्त करू शकत नाही. आणि स्वतंत्रता ही आपला फंडामेंटल राईट आहे. या दृष्टीने जेव्हापर्यंत आपण बघणार नाही तिथपर्यंत आपण स्वतंत्र होऊ शकणार नाही. मी दोन गोष्टी अजून सांगू इच्छितो. आपण सगळेजण बरेचसे काय प्रयत्न करतो, त्या प्रयत्नामधून आपण असफलही होतो, पण असफल होण्याने आपलं पूर्णपणे जे व्यक्तिमत्व आहे ते दिसून येत नाही जिथपर्यंत आपण त्याच्यावर पूर्णपणे प्रयत्न नाही करत. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि त्यामुळेच आपण विकसित होऊ शकतो. विच इज जिथपर्यंत आपण फेलियर नाही सहन करणार तिथपर्यंत आपण विकसित नाही होणार. काही देशांच्या आर्मी आर्म फोर्सेसनी ही एक सिलेक्शन प्रोसिजर ठेवली आहे. फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया म्हणा का इस्रायल म्हणा, टू लार्ज एक्सटेंट भारतीय सेनेने पण ही आता प्राप्त केली आहे की ज्या मनुष्याने का जे लेडी ऑफिसर्स म्हणणार आहेत का जे जेंट्स ऑफिसर्स होतील कमिशन ऑफिसर्स, जिथपर्यंत त्यांनी स्वतःच्या जीवनात एक फेलियर नाही बघितलाय मोठा, त्याला आपण अपयश म्हणतो. ज्या अपयशाला तुम्ही मात नाही देऊ शकत तिथपर्यंत तुम्ही इव्हॉल्व्ह नाही होऊ शकत, विच इज कॉल्ड विकसित. त्यामुळे हे या जसं देशांची आर्मी, फॉर एक्झाम्पल इव्हन भारतीय आर्मी का आर्म फोर्सेस ज्या नेव्ही आणि एअरफोर्स आहेत, त्याचं एक महत्त्वपूर्ण रहस्य म्हणजे फेलियर अगेन्स्ट दी इव्हॉल्युशन. अखेरमध्ये मी सगळ्यांना इथे धन्यवाद देतो ज्यांनी आजच्या दिवशी इथे या चांगल्या आणि पावन दिवशी आपल्या सगळ्यांना एकूण आणले परत. आणि एवढी छान सगळी आजचा जो सोहळा आहे तो ऑर्गनाईज केला. मी सगळे जे इथे गेस्ट आलेले आहेत त्यांचा वेळ काढून त्यांना धन्यवाद देतो. ते आजच्या दिवशी इथे येऊन त्यांनी या सोहळ्याला एक फार मोठा मी एक म्हणू इच्छितो की बरेच लोकांपर्यंत हा सोहळा पोहोचला असेल. आजच्या दिवशी लोक कदाचित विसरत जातील की आता कोविड-19 खरंच या दिवसानंतर कमी व्हायला लागला असेल का जाईल, पण ती गोष्ट तरच शक्य होईल जेव्हा आपण सगळे वॅक्सिनेट होऊ. त्यामुळे मला शेवटची विनंती मी सगळ्यांना करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. प्लीज जाऊन तुम्ही स्वतःला वॅक्सिनेट करा आणि आपण जेवढे लवकर या आजारातून बाहेर पडू तेवढेच परत आपण सक्षम आणि एक होत म्हणून असेच इंडिपेंडन्स डे का रिपब्लिक डे सेलिब्रेट करू. धन्यवाद. जय हिंद अँड वंदे मातरम. माननीय निवृत्त मेजर ययाती पेठे सर, 21 राजपुत्र रायफल्स यांनी अतिशय सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन आज आपल्या या परंपरेच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर कोरोना काळातील ज्या अतिशय उल्लेखनीय कार्य केलेल्या सामाजिक संस्था, ग्रामपंचायतीचे डॉक्टर व समाजसेवक यांचा सन्मान शिवस्मृती पत्र सासवड व सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होत आहे. मी या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मेजर ययाती सर, त्याचबरोबर प्रभावीचे आमदार माननीय संजयजी जगताप सर, त्यांच्या समवेत राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष व प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय मालकनजी बोंडे साहेब, या सर्व मान्यवरांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावर दोन सदस्य आहेत मातृ देवस्थानचे यापूर्वी सन्मानित आहे श्रीनाथ मस्कोबा देवस्थान वीर संचरी, श्रीनाथ कवी सेंटर वीर, माननीय अध्यक्ष श्रीनाथ मस्कोबा देवस्थान वीर यांना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा.
आपण कोविड सारख्या महामारीमध्ये देवस्थानच्या वतीनं कोविड सेंटर उभारून जे अमूल्य सहकार्य या ठिकाणी केलं त्याबद्दल शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होतो। यानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट नायगाव संचलित श्री सिद्धेश्वर कोविड सेंटर नायगाव माननीय अध्यक्ष व सन्माननीय सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी माननीय श्री विकासजी पांढरे संस्थापक अध्यक्ष हिंदवी प्रतिष्ठान उरुळी देवाची यांचा या ठिकाणी सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते होतोय। पुढे सन्मान बालाजी सेवा प्रतिष्ठान भेकराई नगर हडपसर पुणे संचलित भेकराई नगर कोविड सेंटर भेकराई नगर हडपसर पुणे माननीय संजयजी हरपळे साहेब संस्थापक व अध्यक्ष श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान भेकराई नगर यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। संस्थापक अध्यक्ष ग्रामीण संस्था पुणे त्यांचे सर्व सदस्य यांना मी विनंती करतो माननीय श्री राजवरीताई संजयजी जगताप संस्थापक अध्यक्षा त्याचबरोबर सुनीता काठी कोणते त्याचबरोबर आदरणीय काकडे सर या सर्वांच्या या ठिकाणी सन्मान प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते होतोय। अतिशय सुंदर असं कार्य ग्रामीण संस्था पूर्णच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये पहिलं लसीकरण मुक्त गाव करण्याचा मान ग्रामीण संस्थेने संबंध देशामध्ये मिळवला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। यानंतर ग्रामपंचायत काळदरी संचलित काळदरी कोविड सेंटर काळदरी माननीय गणेश काका जगताप सरपंच काळदरी यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय। प्रमुख अतिथी म्हणून विनंती करतो आपण सरपंच गणेश काका जगताप काळदरी ग्रामपंचायत या ठिकाणी सन्मान करावा। पुढे सन्मान होतोय ग्रामपंचायत पिसर्वे संचलित कोविड विलगीकरण कक्ष पिसर्वे माननीय सरपंच उपसरपंच व सदस्य यांना नम्र विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। ग्रामपंचायत पिसर्वे सर्व सन्मान पुढे सन्मान ग्रामपंचायत निराश्रित तक्रार संचलित कोविड विलगीकरण कक्ष निराश्रित तक्रार माननीय सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत निराश्रित तक्रार यांना विनंती करण्यात येत आहे प्रमुख अतिथींच्या आपल्या हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारावा। कोविड काळामध्ये आपण अतिशय ग्रामपंचायत वाघापूर संचलित स्वर्गीय शेखर बापू कुंजीर यांच्या स्मरणार्थ वाघापूर कोविड सेंटर वाघापूर माननीय श्री सौरभ शेखर कुंजीर संचालक स्वर्गीय शेखर बापू कुंजीर यांच्या स्मरणार्थ वाघापूर कोविड सेंटर वाघापूर यांचा या ठिकाणी सन्मान होतो त्यांनी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्मान होतो ग्रामपंचायत पिसुर्ती संचलित कोरोना विलगीकरण कक्ष पिसुर्ती माननीय सरपंच उपसरपंच सदस्य समोर सगळे यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा। परत एकदा समोर कोरोना विलगीकरण कक्ष पिसुर्ती सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत पिसुर्ती यांचा शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड व राष्ट्रवादी समिती सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। चला समोर जरा सगळे यानंतर पुरंदर तालुक्यामध्ये कोविड सेंटरला आरोग्य सेवा देणारे
कोविड योद्धे डॉक्टर्स यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. पुरंदरावीचे डॉक्टर अमोलजी हेगडे साहेब, अध्यक्ष पुरंदर मेडिकल असोसिएशन सासवड यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. पुरंदरावीचे विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आपण यांचा सन्मान करावा. पुरंदर मेडिकल असोसिएशन सासवड माननीय डॉक्टर अमोलजी हेगडे, पलीकडे सारखा जरा पलीकडे सारखा. अध्यक्ष पुरंदर मेडिकल असोसिएशन सासवड. चला समोर. यानंतर पोलीस सन्मान होते माननीय डॉक्टर किरण अर्जुनजी राय, ग्रामीण रुग्णालय सासवड. अतिशय सुंदर असं कार्य सासवड सारख्या शहरी विभागामध्ये ग्रामीण रुग्णालय अतिशय सुंदररित्या सांभाळणारे आणि सुंदररित्या कर्तव्य बजावणारे माननीय डॉक्टर किरण अर्जुन राय साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे सन्मान होतोय माननीय डॉक्टर भिसे प्रबंध रामचंद्र, राऊत साहेब जरा ग्रामीण रुग्णालय जेजुरी. डॉक्टर भिसे प्रबंध रामचंद्र परत एकदा समोर जरा. यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. आता मी आमदार नंबर विनंती करतो पोलीस सन्मान आपण करावा. भिसे प्रबंध रामचंद्र. पुढे सन्मान आहे माननीय डॉक्टर विवेक आगरावे, आरोग्य अधिकारी माळशिरस. चला त्यांच्या नावाने होते त्यांनी कृपया लवकरात लवकर आपला सन्मान स्वीकारावा. माननीय डॉक्टर विवेक आगरावे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे सन्मान होतोय डॉक्टर निरंजन विजयकुमार शहा, वालचंद हॉस्पिटल निरा. समोर जरा आपल्या इकडे. नंबर विनंती आहे, आपण अमुक प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारावा. समोर जरा डॉक्टर साहेब. डॉक्टर निरंजन विजयकुमार शहा, वालचंद हॉस्पिटल निरा. पुढे सन्मान होतोय माननीय भास्कर सकारामजी आत्रा, चिंतामणी हॉस्पिटल सासवड. त्यांच्या वतीनं डॉक्टर राकेश यात्रा हे आपला सन्मान स्वीकारतील. समोर जरा सगळे. राकेश यात्रा साहेब हे आपल्याला सन्मान स्वीकारतील. पुढे सन्मान होतोय माननीय डॉक्टर अजित दत्तात्रय साबळे, हरिजन हॉस्पिटल सासवड. हे वेळा बाजू सर जरा. माननीय डॉक्टर अजित दत्तात्रय साबळे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे सन्मान माननीय डॉक्टर संदीप भगवान होले, सोपान हॉस्पिटल. आपल्यास नम्र विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय डॉक्टर संदीप भगवान होले साहेब. पुढे सन्मान माननीय डॉक्टर सचिन प्रभाकर निरगुडे, चैतन्य हॉस्पिटल तारवत्तपूर्व सासवड. डॉक्टर सचिनजी निरगुडे साहेबांना नम्र विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वीकारावा. सचिनजी निरगुडे सर. समोर जरा सगळे. चला चैतन्य हॉस्पिटल तारवत्तपूर्व माननीय डॉक्टर सचिनजी प्रभाकर निरगुडे सर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर माननीय डॉक्टर घनश्याम गजानन खांडेकर, MD आयुर्वेद, आयुर्वेदिक दवाखाना सहाय्य आणि सासवड यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर साहेबांना नम्र विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. समोर जरा सगळे. ओके. डॉक्टर खांडेकर. पुढे सन्मान होतो नितीन रामचंद्र माने, माने हॉस्पिटल सासवड. आपल्या समोर विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माने साहेब.
पुढे सन्मानित डॉक्टर नितीन रामचंद्र माने, माने हॉस्पिटल सासवड. पुढे सन्मान माननीय डॉक्टर सुमित सुरेश काकडे, आनंद नॅशनल हॉस्पिटल ICU जेजुरी. चला अमित सुरेश काकडे. सुमित सुरेश काकडे. यापुढे सन्मान होतोय माननीय डॉक्टर प्रवीण रामचंद्र जगताप यांच्या वतीनं त्यांच्या सुहृद पत्नी डॉक्टर अश्विनी प्रवीण जगताप या सन्मान स्वीकारतील. आणि यापुढे सन्मान होतोय डॉक्टर प्रमोद बाग जेजुरी. समोर जरा. प्रमोद बाग जेजुरी. यानंतर कोरोना काळामध्ये खरंतर जवळची लोक देखील, नात्यातील लोक देखील पेशंटच्या जवळ जात नव्हते. परंतु अशा वेळी शासनाला सर्वांनाच प्रश्न पडला की यांचा अंत्यविधी करणार कोण. असा अंत्यविधी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय श्री शुभम कमलाकर घोडके, सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे. चला शुभम कमलाकर घोडके. दुसरा सन्मान होतोय माननीय श्री शुभम उमेश देसाई. शुभम उमेश देसाई ज्यांचं नाव नको त्यांनी कृपया लवकर नोंदवायचं. गणेश ज्ञानदेव माकर. समोर जरा. चला श्री गणेश ज्ञानदेव माकर. विकास बाळू नगर. समोर सगळे जरा. विकास बाळू नगर. कोरोना काळामध्ये ज्यांनी अंत्यविधी या ठिकाणी करून फार मोठं सहकार्य केलं अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान होतो. विकास बाळू नगर. गणेश चंद्रकांत डोंबे जेजुरी. गणेश चंद्रकांत डोंबे जेजुरी. समोर जरा सगळे. रोशन शांताराम जाधव जेजुरी. विकास चंद्रकांत डोंबे. समोर जरा गणेश सगळे. चंद्रकांत डोंबे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर रोशन शांताराम जाधव. रोशन शांताराम जाधव. पुढील सन्मान चंद्रकांत किसन धोंडे. रोशन शांताराम जाधव त्याला पुढे त्यांच्या पाठीमागे चंद्रकांत किसन खोमणे. चला यानंतर श्री गणेश कोंडीबा चव्हाण. चंद्रकांतजी खोमणेंच्या नंतर गणेश कोंडीबा चव्हाण. समोर जरा. गणेश कोंडीबा चव्हाण यांच्या सन्मानानंतर श्री अविनाश गणपत झगडे. श्री अविनाश गणपतजी झगडे. यानंतर समोर जरा. श्री तुषार विलास भापकर. आणि शेवटचा सन्मान होतोय श्री विजय वामन जाधव. आपण सर्वांनी समोर. कोविड काळामध्ये तालुक्यातील सर्वांना जो या ठिकाणी फार मोठा हातभार दिला, अतिशय सुंदर सामाजिक कार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
समोर जरा. यानंतर OCTC ऑफिसर कॅडेट ट्रेनिंग कोड हँडबुक लेखक राष्ट्रध्वज समितीचे सदस्य माननीय सुरजजी कराडे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवावर या ठिकाणी OCTC हँडबुक या माननीय सुरजजी कराडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन तरुण आघाडीचे आमदार माननीय संजय जगताप साहेब यांच्या शुभास्ते प्रमुख अतिथी आदरणीय मेजर साहेबांच्या शुभास्ते होते. सक्षम युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी लाठीकाठी मलखांब योगा मर्दानी खेळ यासारख्या मराठी मातीतल्या मार्शल आर्टच्या खेळांचे विस्तृत व सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे. निश्चितच युवा पिढीचा आत्मविश्वास या पुस्तकामुळे वाढणार आहे. या पुस्तकासाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केले त्यामध्ये ओंकारजी देवी व मलनजी नदार समोर जरा सगळे. सहकार्य केलेलं आहे. OCTC या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. धन्यवाद. वाढा कॅमेरामध्ये. यानंतर समोर जरा सगळे. चला समोर सगळे. नमस्कार. 15 ऑगस्ट 2021 आपल्या तालुक्याचे पुरंदर हवेलीचे चला समोर सगळे. व स्वपन काका बँकेचे चेअरमन माननीय संजयजी जगताप यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आणि